नमस्कार मित्रांनो. हॅलो. तर आहे आज मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार. गुरुवार. सो त्याच्यासाठी पूजेची तयारी चालू आहे. येस, मी पूजा करणार आहे. हम्म. तर मग म्हटलं की आपण ब्लॉग पण करूयात आणि दाखवूया म्हणजे पूजा वगैरे कशी करणार आहे मी. त्यासाठी आम्ही स्टार्ट केलाय हा व्हिडिओ. येस. तर येस, मी चालले आता बाहेरच बाल्कनीमध्ये. म्हणजे ते 5 डहाळे लागतात झाडांचे, ते कापायला चालले. तर येते मी कापून. पूजेसाठी जे 5 डाळे लागतात ते शीतल कट करत आहे. हा बिनबॅग आहे. तर आम्ही गॅलरीत ठेवला होता आम्हाला यूज करायला, पण त्याच्यावरती इतकी धूळ पडल्या की ते आता यूज करायचं म्हटल्यावर त्याला 15 मिनिट झाडण्यासाठीच लागतात. त्यामुळे तो तसाच राहिलेला आहे. झाले करून? येस, अजून ओके. एक लागणार आहे, ते इकडून घेते मी. शीतल, तू हे करत करत थोडी थोडी प्रोसिजर पण सांग ना आम्हाला. हे मी आता ना तांब्याला असं लावायचं असतं 8 बाजूंना हळदी कुंकू, तर ते लावून घेत आहे. ओके. त्याच्यानंतर तिथं पाट मांडलेलं आहे, त्याच्यावरती कापड घालून त्याच्यावरती तांदूळ वगैरे ठेवले. मग त्याच्यावरती हे आता 5 डहाळे ठेवायचे, त्याच्यावरती नारळ ठेवायचा आणि मग हे बाकीचं फुलं वगैरे फळं वगैरे ठेवायची. ओके, ठीक आहे, चालेल. पाटावरती तांदूळ ठेवायचं आणि हळद कुंकू. मगाशी सांगितलंय ना मी, आता तेच कशाला रिपीट करते? हळद कुंकू कुठं सांगितलंस तू? तू नुसतं सांगितलीस की काय काय करायचं म्हणून, हळद कुंकूच नाही सांगितलीस तू. मग ते दाखवायला नको जर कुणाला करायचं. या कथेतच लिहिलेलं आहे माहिती आहे ना, की ते शेअर करायचं म्हणून. कसं आहे ते हे ना ह्याच्यावरती ठेवलंय, पण माझ्याकडं त्याला हे घालायचं होतं, एक वस्त्र मिळते ना ते, पण मला भेटतच नाही. आता कुठं गेलं काय माहिती ते. तर आता मी पूजा मांडून झालेली आहे माझी, आणि हे इथं मी अशी फळं पुजलेत, फळं ठेवलेत. आणि हे तांब्यामध्ये आतमध्ये सुपारी, पैसे, अक्षता, हळदी कुंकू वगैरे टाकले. हे 5 डहाळे लावलेत आणि इथे असं पैसे वगैरे पुजतात म्हणून ते ठेवले. आणि या साईडला असं दूध ठेवलंय. आणि निखिल इथं फुलांची रांगोळी बनवत आहे आत्ता. हे जर असं स्क्वेअरमध्ये करू असं, म्हणजे मला साईडला त्याला हे ठेवता येईल समई. हे बरोबर झालंय काय बघ. का तू कर, बरोबरच आहे ते. मी बरोबरच करतो ते मला माहिती आहे, पण तरी उगाच तुला जरा हे ओपन करू का? ना तुला. आता नाही लागणार. ठीक आहे. आता याच्यानंतर ती मार्गशीर्ष महिन्याची जी कथा आहे ती वाचणार आहे मी, आणि मग त्यानंतर आम्ही आरती करू. पूजा झाली आहे. शीतल आता कथा वाचत आहे. या विचाराप्रमाणे ब्राह्मण स्त्री वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेऊन हातातील काठी टेकी ती राजवाड्यात मुख्य दरवाजापाशी आली. तू कोण, कोठे जाणार असे पहारेकरांनी विचारताच मला सूरजचंद्रिका राणी साहेबांना भेटायचे आहे असे तिने सांगितले. पहारेकरांनी तिला राणीच्या एका दासी स्वागत केले. तिच्या येण्याचा हेतू सांगितला. तेव्हा त्या दासीने तिला प्रश्न शांतपणे कथा ऐकूया. आजीबाई. पूजा आणि आरती झालेली आहे आणि आता शीतल धूप दाखवत आहे. धूप कशाला करायची? आरतीच आहे ना म्हणते एक. गाणं म्हणायचं नाही आहे, खिरीवर लक्ष दे. खीर बनवायला, नाहीतर एकदा बनवलेली खीर माहित आहे ना, खीर नव्हती झाली. काय झालं? शेवयाचा शिरा झालता तो. त्यामुळे लक्ष देऊन बनवू, नाहीतर मला बनवायला लागेल. मग बनलं म्हणजे बनणारच भारी. फक्त मी का बनवत नाही माहिती आहे ना तुला. तुला सवय लागेल मग माझ्या हातची खीर खायची म्हणून. एकदा जरी करून दिलंस तरी भरपूर झालं ते. ठीक आहे, एकदाही करून देणार नाही आम्ही. कशाला म्हणालास मी करतो आणि हे करतो? माझी मर्जी. काय म्हणलीस मला आता तू? नसते, मी ती बोलतच नसते. ते जे पण तू बोलल्यानंतर कॅमेरा ऑन करशील तेव्हा मी बोलतच नसते. का ग, डर का माहोल? काय संबंध नाही डरचा. बरं, हे काय करत आहेस? हे मी ड्रायफ्रुट्स कट करत आहे, पण आपले बदाम संपले, ते मागवलेत मी, आता येतील. मग म्हणजे बदाम येणार, मग बदाम कापणार, मग आम्हाला खीर मिळणार खायला. सॉरी, पहिला नैवेद्य दाखवायला पाहिजे. नैवेद्य नाही, मी कुठं म्हणतो, मी नैवेद्य दाखवल्यानंतरच खीर खाणार आहे. बदाम आलेले आहेत, आता खीर नाही, बरोबर आहे. ते टेबल आणि ते फर्निचर मध्ये आलं. तुझी काय चुकी नाही आहे त्याच्यामध्ये, माहित आहे मला. ते हे हिची धडपडायची गोष्ट आहे ना. मी कधी तर एकदा सेपरेट धडपडलीच नाहीये रे. माझ्या पायाला घाम आलेला खाली आणि मग तसं झालं.
केक मारती हो, फुटबॉलर बनोगी. शीतल, हम्म. पुढची रेसिपी सांग आता, कुठपर्यंत आल्या? नाही अजून, फक्त मी दुधामध्ये हा मसाला एक मागवलेला मी, ओके. तो टाकलाय डायरेक्ट. हा. म्हणजे छान मसाला आहे. केसर वगैरे लिहिलंय याच्यामध्ये, कलर पण लिहिली. आणि हे अजून कापायचं मला, हे पण एंडलाच जाणार त्याच्यामध्ये. ओके. आणि म्हणजे आता शेवया अजून टाकणार दूध त्याच्यात. ते उकळणार, मग त्याच्यानंतर तू शेवया ते टाकणार का? हा. ओके, ठीक आहे. म्हणजे तरी अजून थोडा वेळ लागेल. काम काय करायचं? नाही विचारलं ग मी, म्हणजे किती वेळ लागेल, म्हणजे नैवेद्य दाखवून आपल्याला खाता येईल ना. आज उपवास होता त्यामुळे जरा तू उपवास केलाय भूक लागली आहे. कुठारला? होय माझा केलाय. उपवास आहे. मग तुझा उपवास आणि आपलं काय वेगळं आहे काय? तू आणि मी एकच आहे ना. तू उपवास काय आणि मी केलेला उपवास काय? तू दोन्ही खिचडी पण खाल्ली आणि नॉर्मल जेवण पण केलंस. नॉर्मल जेवण कुठे केलंय? मग ऑफिस मध्ये खिचडी खाल्ली आज मी. काय सांगतोस? होय. उपवास केलास तू? खरंच केलास? खरंच तर. मला नाही माहित होतं तू खाल्ला आहेस. नाही म्हणजे मी ते बदाम तेन कशात येते, उपवासाचं असते ते. फुटाणे उपवासात चालतात. नाही मग नाही केला उपवास, कारण की फुटाणे खाल्ल्यात मी थोडे, अदरवाईज मी म्हणजे उपवास केला. ऑफिस मध्ये खिचडी खाल्लीस तू? होय, ऑफिस मध्ये खिचडी खाल्ली. आज गुरुवार आहे ना. आता मी या शेवया टाकल्या याच्यामध्ये. ओके. शेवया टाकलेले आहेत याच्यात. कुठे गेल्या? हा. खीर रेडी आहे आणि आता निखिल देवाला नैवेद्य दाखवणार आहे. व्हिडिओ एंड करायचा काय? मला झोप आलाय. ओके. माझी मॉर्निंग शिफ्ट असते ना, त्यामुळे मला जरा लवकर झोपावं लागतं. आमचं जेवण वगैरे झालं आता आणि मी खाते खीर. ही यार माहित नाही, ही किती पण दूध घातलं ना तरी घटच होते. मला वाटलं ही बरोबरच आहे, मला तर हे सांगत बघलं इथं की घट्ट होतं. मी आ करून बघलो एवढा वेळ. मी बघितलं ना तुझ्याकडे. मस्त झालं. ओके. चलो. तर अरे सॉरी. नाही ठीक आहे, तेच व्हिडिओ एंड करण्यासाठी चालू केलंय आम्ही हा व्हिडिओ. व्हिडिओ एंड करण्यासाठी आम्ही व्हिडिओ चालू केलाय. हा, लक्षात ठेवा, कधी व्हिडिओ एंड करायचा असेल तर पहिला व्हिडिओ चालू करायचा, त्याशिवाय एंड नाही करायचा. ठीक आहे, चालू केला आहे एंड करण्यासाठी. आणि एंड इज द बिगिनिंग अँड बिगिनिंग इज द एंड. भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय बाय. बाय. असं करायला दे मला.